मंगलमूर्ती मोरया. जय श्रीराम. कौंडिन्य ऋषी आपल्या पत्नी आश्रया यांच्यासह आश्रमामध्ये गणेशाची उपासना करत होत्या. उपासना करत असताना, पूजन करत असताना पूजनामध्ये दुर्वा नव्हत्या. त्यावेळेला कौंडिन्य ऋषींनी ऋषीपत्नी आश्रया यांना सांगितलं, जाऊन दुर्वा घेऊन या. दुर्वा आणल्या, गणेशाला अर्पण केल्या. आता आश्रयांना प्रश्न होता की इतक्या का गणेशांना दुर्वा प्रिय. त्यावेळेला कौंडिन्य ऋषींनी काय सांगितलं, 21 दुर्वांची एकत्रित केलेली ही जुडी घे आणि स्वर्गामध्ये इंद्राकडे जा आणि ह्या दुर्वांच्या वजना इतके सुवर्ण घेऊन ये. आता बघा, असे सांगितल्यानंतर सदेह ऋषीपत्नी होत्या, तपश्चर्या होती, साधना होती, इंद्राच्या दरबारात गेल्या. त्यांचा यथोचित इंद्राने मान सन्मान केला, अर्घ्यपाद्य पूजन केले आणि काय येण्याचे कारण विचारले. या दुर्वांच्या जुडी इतके सुवर्ण दान ईश्वरी कार्यासाठी द्या असे सांगितल्यानंतर इंद्र मुश्किलपणे हसले आणि मिश्किलपणे हसून म्हटले, कुबेराला आदेश दिला की आश्रया देवींना, ऋषीपत्नी आश्रयांना एवढे सुवर्ण द्या. त्यावेळेला एक तुला समोर ठेवली गेली आणि तुलेमध्ये दुर्वांची जुडी आणि दुसऱ्या पारड्यामध्ये सुवर्ण टाकायला सुरुवात केली. कुबेराचे सगळे भांडार रिते झाले, परंतु दुर्वांचे वजन काही समसमान होईना. आता इंद्राने गळ्यात घातलेले सर्व अलंकार, हातातील सुवर्ण अंगठ्या आणि स्वर्गातील असणारे नसणारे संपूर्ण सुवर्ण हे त्या पारड्यात टाकले, तरीही पारडे जडच दुर्वांचे. आता इंद्र ऐरावतासह पारड्यामध्ये चढलेला आहे, तरीही पारडे खाली होईना. सर्व देव त्या पारड्यांमध्ये बसलेले आहेत, तरीही खाली होईना. त्यावेळेला भगवान महाविष्णू तिथे प्रगट झालेले आहेत, महादेव त्या ठिकाणी प्रगट झाले आहेत. हेही पारड्यात बसलेले आहेत, तरीही पारडे तसेच. आता कौंडिन्य ऋषी त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्यांच्या हातातील एकच दुर्वांची काडी दुसऱ्या पारड्यामध्ये, म्हणजे जिथे सुवर्ण अलंकार देव पारड्यात ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी ठेवलेली आहे. तत्क्षणी पारडे समसमान झालेले आहे. त्यावेळेला सर्व देवांनी इंद्रासह श्री गणेशाची आराधना केलेली आहे. श्री गणेश त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत आणि दुर्वांचे महत्त्व या सर्वांना कळून चुकलेले आहे. अशा प्रकारे कौंडिन्य ऋषींनी आपल्या पत्नी आश्रयाला दुर्वांचे महत्त्व समजून सांगितले. मंगलमूर्ती मोरया. जय श्रीराम.